लोणार रमाई घरकुल योजनेचा दुसरा हप्ता द्या, नाहीतर ठिय्या आंदोलन करू, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे। रमाई घरकुल योजनेचा दुसरा हप्ता त्वरित द्या, नाहीतर नगर परिषदेमध्ये ठिय्या आंदोलन करू, असा इशारा शिवसेना उबाठाच्या वतीने मुख्य अधिकारी नगर परिषद लोणार यांना देण्यात आलाय। लोणार येथील रमाई घरकुल योजनेअंतर्गत मुख्य अधिकारी यांनी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर घाईघाईने 50,000 रुपयांचा पहिला हप्ता सदरील घरकुल धारकांना दिला। त्यानंतर लाभार्थ्यांनी आपले घर पाडले व नव्याने बांधकाम करण्यास सुरुवात केली। या घटनेस 5 महिने उलटून गेले तरी अद्याप पुढील हप्ता त्यांना मिळालेला नाही। नगर परिषदेने पहिला हप्ता विधानसभा निवडणुकी अगोदर गडबडीत का होत नाही पण दिला, आणि तो दिला म्हणजे प्रशासनाने सर्व कागदपत्रांची पूर्तता, नियम, अटी, घरांचे सर्वे करूनच आणि संपूर्ण अभ्यासूनच दिलेले आहेत। मग दुसरा हप्ता देण्यास काय हरकत आहे? सदरील लाभार्थी यांच्या डोक्यावरचे छत हिरावलेले आहे, त्यांचे संसार उघड्यावर आले आहेत। याकरिता आपण त्यांचा पुढील हप्ता येत्या 15 दिवसाच्या आत देण्यात यावा, नाहीतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तसेच लाभार्थी यांच्यासह नगर परिषद कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात येईल। याची आपण गांभीर्याने नोंद घ्यावी, असा इशारा शिवसेना उबाठाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छेरे, तालुका प्रमुख ॲडव्होकेट दीपक महापारी, शहर प्रमुख गजानन जाधव, महिला तालुका प्रमुख तारामती जायभाये, शहर संघटक कैलास अंबोरे, शहर उपप्रमुख लोकमान कुरेशी, विभाग प्रमुख गोपाल महापारी, सुदन अंबोरे, युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत मादणकर, विनायक महापारी, अमोल सुटे, फहीम खान, ज्ञानेश्वर दुधमोगरे, सचिन सरदार, गुलाब सोनवणे आदींनी दिला। जय मल्हार न्यूज प्रतिनिधी विनायक कुटे, लोणार। परिषदेच्या हद्दीतील बौद्धवाडा या परिसरामध्ये इलेक्शनच्या अगोदर, विधानसभेच्या इलेक्शनच्या अगोदर तिथल्या 162 घरांना 50,000 हजाराचा रमाई आवास योजनेचा चेक देण्यात आला। तेथील लोकांनी तो चेक घेतला आणि आपले घर तोडून आजच्या घडीला त्यांना दुसरा हप्ता मिळायला पाहिजे, परंतु नगरपालिकेने त्यांचा दुसरा हप्ता थांबवला। यांनी पहिला हप्ता दिला, सगळ्या नियम अटी बघून, सगळ्या शर्ती बघून, त्यांचे कागदपत्र बघून, तिथे सर्वे करून, सगळ्या गोष्टींची शहानिशा करून त्यांना पहिला हप्ता दिला होता। आणि आता त्यांना नोटीस देण्यात आली की आपल्याला दुसरा हप्ता मिळणार नाही, तुमचे घर अशा परिसरात आहे, हे चुकीचं आहे। यांनी सुरुवातीला सगळे संपूर्ण तपासण्या केलेल्या होत्या आणि आता त्या लोकांनी आपापले घर तोडलेले, ते बेघर झालेले, ते छतहीन झालेले, आज त्यांचा संसार उघड्यावर आलेला आहे आणि नगरपालिकेचा मनमानी कारभार त्यांना दुसरा हप्ता देत नाहीये। म्हणून आम्ही मुख्य अधिकारी नगरपालिका यांना निवेदन देण्यासाठी आलो, येत्या 15 दिवसामध्ये त्यांचा दुसरा हप्ता देण्यात यावा, अन्यथा 15 दिवसानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व सर्व लाभार्थी या नगर परिषदेच्या द्वारावर, गेटवर आम्ही ठिय्या आंदोलन करू, ना इथून कुणाला जाऊ देणार, ना कुणाला येऊ देणार।